आता बघणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला महत्त्वाच्या 9 बातम्या। डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहीम सुरू। दुर्घटनास्थळी सकाळपासून आणखी 3 मृतदेह सापडले। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती। बॉयलरच्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू। एमआयडीसीत 5 कंपन्या विषारी केमिकलच्या आहेत। कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारमध्ये झाला होता। शिंदे सरकारनं मात्र पुढे काहीच पाऊल उचललं नाही। अंबादास दानवेंचा आरोप। या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे। काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत, परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला। हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढे उचललं गेलेलं नाही। बॉयलर प्रमाणेच रिएक्टरसाठी सुद्धा धोरण असणं गरजेचं। मोठ्या कंपन्यांनी टाकून दिलेले रिएक्टर हे छोट्या कंपन्या वापरतात। अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांना सरकार पाठिंबा देतंय। अंबादास दानवेंचा आरोप। तरी मागणी राहिली की रिएक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिएक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे। हे रिएक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिएक्टर। छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं। मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीने रिएक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात। डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीतील बॉयलर स्फोट प्रकरणी कंपनी मालकांविरोधात गुन्हा दाखल। मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। डोंबिवलीच्या अमुदान कंपनीतील स्फोटामुळे बाजूच्या कंपन्यांचंही नुकसान। शेजारील कंपन्यांच्या मालकांना अंबादास दानवेंसमोर अश्वानावर। डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट झालेल्या परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरली आहे। केमिकल कंपनीतील रसायनांमुळे परिसरात दुर्गंधी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डोंबिवलीतल्या घटनास्थळाचा आढावा। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत। जखमींवरील सर्व उपचार सुद्धा सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या वडगणे गावात आज कडकडीत बंद। गावातल्या महादेव मंदिराजवळील जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। वक्फ बोर्डाच्या दाव्यानंतर गावकऱ्यांचा निषेध। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात निकालाआधीच लागले निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर। अहमदनगरमध्ये लंके की विखे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार।